नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आलेलो आहे जिल्हा प्राथमिक शाळा दासवस्ती येथे लहान मुलांचा आनंदी बाजार याचं आयोजन शिक्षकांनी केलेलं आहे. तर आपण बघूया की लहान मुलांचा आनंदी बाजार कसा आहे, कसा भरला आहे आणि किती पालक याला प्रतिसाद देत आहेत. थँक्यू. तरी शेतकऱ्याचं पोर बघू शकताय की आपलं ओरडून माळव विकत आहे. तर या माळव विकण्याचं कारण की शेतकऱ्याच्या पोरांना सर्व काय माहीत असतं, सर्व व्यावहारिक ज्ञान कळलं पाहिजे की आपले व्यावहारिक आर्थिक वर्तमान काळात सर्वांना समजलं पाहिजे की आपण काय विकलं पाहिजे, किती रुपयाला विकलं पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक मूल आपलं सर्व प्रकारचं भाजीपाला घेऊन बसलेलं आहे. तर येथे बघू शकता काही आपल्या दासवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेच्या बाजूलगतचे सर्व महिला कर्मचारी येथे भाजीपाला विकत घेताना दिसत आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर जिल्हा प्राथमिक शाळा रोपळेक येथे लहान मुलांचं दासवस्ती येथे लहान मुलांचं भाजीपाला विक्रेते आयोजन केलेलं आहे. विक्रेता इथे आपल्या समोरील बसलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी शिक्षकांची काही चर्चा करणार आहोत. तसेच शाळेचे अध्यक्ष असतील त्यांच्याशी काही आपण चर्चा करणार आहोत. तर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करण्यासाठी जाऊ. तुमचं नाव सांगा. मोठ्याने सांगा. तर आज आपली जिल्हा प्राथमिक शाळा दासवस्ती येथे आपलं लहान मुलांचं भाजीपाला विक्री हे आयोजन केलेलं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही लेकरांना काय प्रोत्साहन द्या? मोठ्याने सांगा काय, तर थोडं मनात व्यक्त करा. ठीक आहे. तर आपण मामादास यांच्याशी चर्चा करून शाळेचे अध्यक्ष आहेत. तर यांना विचारू की आपण आज शाळेमध्ये मुलांचं आयोजन केलेलं आहे. तर या मुलांना आपण काय प्रोत्साहन द्याल, काय खेळ सांगताल त्याबद्दल दोन गोष्टी बोला. मुलांनी लहान वयामध्ये कसं विकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे. परत त्यांना शाळेबरोबरच ह्याचं विज्ञान आलं पाहिजे बाहेरच्या. तर आपण पुढील सत्र चर्चा करू. तर आपलं पूर्ण नाव सांगा. मी श्री हरिदास विठ्ठल मोळी, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दासवस्ती. तर आमच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. त्याच्यापैकी हा जो उपक्रम आहे मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं, विविध उपक्रमापैकी हा एक चांगला स्तुत्य उपक्रम आम्ही चालू वर्षी घेतलेला आहे. जरी आमची शाळा छोटी असली तरी मुलांना बाजार ज्ञान व्हावं, रुपये पैसे हा जो घटक आहे तर त्या घटकाचं दृढीकरण व्हावं. या उपक्रमातून या घटकाचं दृढीकरण होऊ शकतं. त्यासाठी आम्ही हा व्यावहारिक ज्ञान मुलांना प्राप्त हो यासाठी हा उपक्रम शाळेत राबवलेला आहे. थँक्यू सर आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. तर आपण लोंढे यांच्याकडे आपण जाणार आहोत. तर सर तुमचं पूर्ण नाव सांगा. लोंढे. तर आपण आज या शाळेमध्ये आपल्या शेतकरी मुलांचं व्यावहारिक ज्ञान कळावं या अर्थाने आपण आयोजन केलेलं आहे भाजीपाला विक्रेते. तर या भाजीपाला विक्रेतेबद्दल आपण काय सांगा, काय लोकांना प्रोत्साहन द्या? मुलांना रुपये पैसे ज्ञान मिळावं, व्यवहार ज्ञान कळावं त्यासाठी हा बाजार भरलेला आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्याची मुलं किती आहेत? सगळी मुलं शेतकरी प्रत्येक पालकाने इंग्लिश स्कूलला मुलं घातलं पाहिजे की मराठी स्कूलला घातलं पाहिजे? एका परिसराला मुलं घातले की पालकांचं म्हणणं की इंग्लिश स्कूलला घातल्याबद्दल की इंग्लिश स्कूलचा मुलगा मोठा होऊ शकतो, मराठी भाषेचा मुलगा मोठा होऊ शकत नाही. शाळेचा मुलगा मोठा तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मराठी शाळेची मुलं होऊ शकतात. कारण बघायला गेलं तर मराठी संस्कृती आहे, आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे. सर्व पालकांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, व्यावहारिक ज्ञान कळलं पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर आज जर इंग्लिश स्कूलला मुलगा पहिलीपासून घातला तर या इंग्लिशचा वापर पुढे जाऊन वयस्कर माणसाला कळत नाही की मूल इंग्लिश बोलू लागतं. पण मराठी बोलल्यानंतर आर्थिक ज्ञान ही वयस्कर माणसासुद्धा कळलं पाहिजे. तर आपण त्यांना विचारू की मातृभाषा ही आपली कधीपर्यंत वापरली जाऊ शकते? लहानपणापासून. पण आता जसं वाढत चाललं, त्याची संख्या वाढत झाली तसं माणसांचा पण पालकांचा पण इंग्लिश स्कूलला टाकण्यात आलं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आपली मराठी भाषा लुप्त होत चालली आहे. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये मुलांना जिल्हा परिषदेत टाकलं पाहिजे. बरोबर. तर आपलं लोंढे सरने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर इथे पूर्ण बघू शकताय की इथे पाठीमागे पूर्ण बाजार भरलेला आहे. तर इथे कलिंगड असेल, कांद्याची भाजी असेल, मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे, तसेच इथे फटक्याची फुलं आहेत आणि इथे वडापाव आहे. तर इथे गोळ्या बिस्किटाचं मुलांनी असं आयोजन केलेलं आहे. तर इकडे पाहू शकताय की इथे तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलांनी आपल्याला बघू पेरू आणलेला आहे. बाजारच्या मार्केटला पेरू आणलेला आहे. इथे शेतकऱ्याचा मुलगा आहे, दादा मुलं दिलेला आहे.
तर याची आपण मुलाखत घेऊ, त्याचं पूर्ण नाव विचारू. तू मला तुझं पूर्ण नाव सांग. सार्थक दत्तात्रय. तू काय काय आणलं विकायला? मिरची, चॉकलेट, बांबू, कोथिंबीर. बर. तर याने मिरची, चॉकलेट, बांबू विकाय आणलेला आहे. तर याची सुद्धा चर्चा घेऊ आपण. नाव सांग. उभा राहतो. पूर्ण नाव सांग. प्रतिका मंडा. तू काय काय आणलं विकायला? तुला आज याच्यातून काय शिकायला? तिकडे बोलू शकत नाही. आपण बघू शकता की सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. पण नाव सांगतो समर्थ, याचं समर्थ राहुल जाधव नाव आहे. तर काय काय आणलं तुम्ही काय याच्याकडून जाणून घेऊ. बिस्किट आणि चिप्स याने काय आणलेलं आहे बघू शकता. त्याचं पण नाव विचारू. हां, तू काय काय आणले बाळा त्याला? यांनी कोथिंबीर, मिरची आणि चॉकलेट काय आणलेलं आहे. तर असं म्हटलं जातं की आपल्याला मुलं म्हणजे देवाघरची फुलं. पण आजकाल लोक काय करतात, बारक्या लेकरांतून खरेदी करत नाहीत. कारण शेतकऱ्याचा माल शेतकऱ्यांनीच खरेदी केला पाहिजे. आज बघायला गेलं तर मार्केटमध्ये फक्त व्यापार वर्ग हा मोठा होत चालला. शेतकरी हा लॉसमध्ये आहे. पण शेतकऱ्यांचा निघला पाहिजे. आज यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलाला व्यवहार ज्ञान यावं यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आपल्या मराठी वस्ती आज येथे आनंदी बाजाराचं नियोजन येथे काही शिक्षकांनी आपल्या मुलांसमेत केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आज बारकी मुलं आपली काही माळव आपल्या समोर घेऊन बसलेले आहेत. तर आज या दिदीचं आपण हिला नाव विचारूया, हिने काय काय आणलेलं आहे. तर तुझं नाव सांग. मोठ्याने सांग. मोठ्याने नाव सांग तुझं. मोठ्याने नाव सांग तुझं. तर हिने बघू शकता इथे कोथिंबीर आणि घेवड्याची शेंग, मेथी आणलेली आहे. आणि येथे बघू शकता तुम्ही इथे आपल्या याने गुड्ड्याचं बिस्किट पुढं आणलेलं आहेत. आणि इथे कढीपाला ठेवलेला आहे. तर अशा प्रकारचं इथे सगळं साहित्य मुलांनी जमा केलेलं आहे. तर येथे पाहू शकता इथे सुद्धा यांनी कोथिंबीर आणि खरबूज चॉकलेट आणलेलं आहे. तर येथे पाहू शकता तुम्ही चिप्स आणलेला आहे चकोते कंपनीचा. आणि इथे याची मुलाखत घेऊ आपण, यांच्यासहित चर्चा करू. तर तुझं नाव सांग बाळा. मोठ्याने सांग. पूर्ण नाव सांग. प्रतिका मंडा. तो काय काय आणले आपलं बाजारात विकायला? तर याने पेरू आणि कोथमीर इथे आणलेला आहे. तर इथे पुढे बघू शकता. याचं आपण याला नाव विचारू. तुझं नाव सांग. सार्थक दत्तात्रय दास. याचं नाव आहे सार्थक दत्तात्रय दास. यांनी तर आपल्याला बघू शकता इथे मिरची आणि कोथिंबीर विकाय आणलेले. त्याचबरोबर येथे स्वादिष्ट चवीचा खमंग चटपटी शाही स्वाद असलेला आपल्याला ओळखीत असलेला बांबू यांनी विकाय आणलेला आहे. तर याचं पुढे बघू शकता. यांनी काय आणले याला विचारू. तर तुझं नाव सांग. हा, रणवीर. तर तू काय आणलेला आहे बाळ विकायला? घेवडा. यांनी घेवडा विकाय आणलेला आहे. तर इथे पाहू शकताय ते मिरची, या दिदीनं मिरची विकाय आणलेली आहे. तर येथे पाहू शकताय की सर्व बालकांनी वेगवेगळ्या प्रकारचं माळवं विकाय आणलेलं आहे. तर याचबरोबर येथे काही प्रकारचं गुड्डे बिस्किट आहे, चाऊमिन आहे, वांगे आहेत, मिरच्या आहेत. तर अशा प्रकारचं सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. तर प्रत्येकाने वांगे आणलेले आहेत, कोणी प्रत्येक प्रकारचं असं साहित्य आणलेलं आहे. तर याचबरोबर येथे मेथी असेल, तसेच काही आणखी पदार्थ असतील, ते सर्व यांनी आणलेलं आहे. तर आपल्या वस्तीवरचे सर्व कर्मचारी, अध्यक्ष मामा दास हे सुद्धा उपस्थित आहेत. तर येथे बघू शकताय तुम्ही या दिदीने सुद्धा काही प्रकारची फुलं आणलेली आहेत. तर तिला तिचं नाव विचारू. तिचं नाव सांग. मोठ्याने सांग. बोल बोल. भाग्यश्री. तर हिचं नाव भाग्यश्री पाटील आहे. तर तिने बघू शकता की तुम्ही तिथे कोथिंबीर आणि मेथीची भाजी आणलेली आहे. इथं वेगळं आणलेलं आहे की येथे सर्वांच्या आवडीचा वडापाव. इथे बघू शकता की वडापाव आहे. तर ती पेपर काढ. तर बघू शकता तुम्ही असा खमंग अशा पद्धतीचा वडापाव तिने आणलेला आहे. तर तिचं आपण नाव विचारू. तुझं नाव काय बाळा? सई अनिल दास. हिचं सई अनिल दास नाव आहे. तर इथं बघू शकता की तुम्ही कुरकुरे सुद्धा आणलेले आहेत, कलिंगड आणलेलं आहे आणि गुलाबजामुन सुद्धा आहे तिथे. परत सामोसा आहे, वांगे आहे आणि ककडी आहे. तर येथे पाहू शकता मेथीची भाजी यांनी आणलेली आहे. तर यांची मुलाखत आपण घेऊ. तुझं नाव सांग. स्नेहल संतोष पवार हिचं नाव आहे. तर हिने मेथीची भाजी आणलेली आहे. तर येथे पण येथे बघू शकता. येथे आपण दिदीने
मेथीची भाजी आणलेली आहे. तर अशा प्रकारचा सर्व बाजार या शाळेमध्ये आयोजन केलेलं आहे. तरी आपले ग्रामस्थ येथील वस्तीवरील सर्व महिला या बाजाराचा आनंद घेताना दिसत आहेत. इथे पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारचा छान असा बाजार जिल्हा प्राथमिक शाळा दासवस्ती येथे आयोजन केलेला आहे. तुम्ही पाहू शकताय की शाळेचं सुद्धा पूर्ण नियोजन बघा. या शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी झाडाचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी इकडे फिल्टरचं सुद्धा पाणी बसवण्यात आलेलं आहे. शाळेसमोरील सावलीची सुद्धा व्यवस्था आहे आणि शाळा पूर्णपणे स्वच्छ आहे. या शाळेमध्ये सर्व प्रकारची स्वच्छता करून घेतली जाते. तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व प्रकारचे शिक्षक तसेच सर्व कर्मचारी आपल्या महिला बाजाराचा आनंद घेताना दिसत आहेत. तर आपल्या शेतकरी चॅनलला नवीन असाल तर आपल्या शेतकरी चॅनलला शेतकऱ्याच्या मुलांना सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा पहिला बाजार आहे. तर आपल्या लहान मुलांना प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक पालकांनी हजर राहायला हवं. प्रत्येक पालकांनी या प्रोत्साहन दिलं पाहिजे की यांना व्यावहारिक ज्ञान कळण्यात यावं.